पिच कसं द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी नॉर्मली आपण बघत नाही. परंतु ते व्हिडिओ बघून मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात, की हे असं आपण करायला पाहिजे, हँड मूव्हमेंट कशी करायला पाहिजे, आय टू आय कॉन्टॅक्ट कसं ठेवायला पाहिजे. या गोष्टी बऱ्यापैकी आयडिया आली, ज्या आपण इग्नोर करतो बऱ्याच वेळेस. की ओव्हरऑल इट वॉज फॅन्टास्टिक. आणि बिफोर अँड आफ्टर अँड व्हिडिओ दिस इज व्हेरी गुड. आणि त्यातनं आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं. थँक्यू. सरांनी सांगितलं तसे तुम्हाला हृदयाला एक्सरसाइजची गरज असते, प्रत्येक गोष्टीला एक्सरसाइज, तर तुम्हाला बोलण्यासाठी पण एक्सरसाइज करावं लागेल, हे सर पहिल्यांदा आम्हाला कळलं. पण सर या तुमचा कार्यक्रम आहे ना 1 दिवसाचा नको, हा 2 दिवसाचा पाहिजे. माझा आज मास्टर क्लास खूप सुंदर झाला आणि मला आज हेच शिकायला मिळालं की मी न बघता हे 2 शब्द मी बोलू शकते आज. नाहीतर मी 2 वर्षापासून फक्त मोबाईलवर बघायची आणि बोलून दाखवायची, मला काहीच कळत नव्हतं. आजचा जो मास्टर क्लास मी केला आहे त्याच्यात मला फक्त कम्युनिकेशन म्हणजे आपलं बोलणं प्रभावी पाहिजे एवढंच आजपर्यंत माहिती होतं. पण यात मला आता आज असं कळालं की आपलं बोलणंच प्रभावी असण्यासाठी आपल्या बॉडी लँग्वेज आणि आपलं टोन हे पण तितकंच महत्वाचं आहे. पहिले मी जे बोलायचो लेडीज बरोबर आय टू आय कॉन्टॅक्ट करण्यासाठी मला असं वाटायचं की मी कुठंतरी चुकतोय का त्यांना इनसिक्युअर कुठंतरी होतंय. हे मला आज इथून कसं बोललं पाहिजे हे स्पेसिफिकली मला आज इथं समजलं. कालपर्यंत माहीत होतं की कम्युनिकेशन गरजेचं आहे. टेक्निकली आपण सगळे स्ट्रॉंग आहे. सगळेच आपण जेवढं सरांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे. आपण कामात एकदम पक्के, कुठेच कमी नाही आपल्यात. फक्त प्रॉब्लेम प्रेझेंटेशनची, ते इफेक्टिव्ह झालं पाहिजे. ते म्हणतात ना की जो अच्छा दिखता है वो अच्छा बिकता है. तर ऑटोमॅटिकली आपल्याला आपल्या सर्व्हिसेस पण एनकॅश करता येतील, आपलं जर प्रेझेंटेशन स्किल्स चांगले देता आले तर. ही 2 दिवसाचा पाहिजे सर. हे 1 दिवस किंवा तासात वगैरे होणार कार्यक्रम नाहीच आहे. कंटिन्यू 2 दिवसात होणारा कार्यक्रम आहे. म्हणजे 1 दिवसाला तुम्ही दोघं आणि 1 दिवसाला तुम्ही दोघं. बोलताना जो फ्लो आला पाहिजे आणि जो पॉज घेतला पाहिजे, तो पॉज खूप महत्वाचा आहे. आणि तो पॉज मला आज चांगल्या प्रकारे शिकायला मिळावा. काही गोष्टी ज्या माहिती नव्हत्या, ज्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या, जे व्हर्बल कम्युनिकेशन असेल सागर सरांकडून, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. किंवा ब्रीदिंग, आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, त्याच्यावर पुस्तक वाचले, पण आपल्याकडनं होत नाही. कुठेतरी कंटाळा होतो, आळस होतो. आणि सर तुमच्याकडून जी कमिटमेंट मिळाली की इथून पुढे तुम्हाला आवडो किंवा न आवडो, म्हणजे छडी घेऊन मारणा की होईना पण आम्ही करूनच घेऊ, हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि USP सगळ्यांनी तर वेळ लावलं. त्याला सिनेमा आपला डायलॉग असतो ना, पुष्पा झुकेगा नाही, तसं USP तर ते वेळच लावलं सगळ्यांना. Actually, I have attended so many motivational speaker seminars, but the thing is that they are not focusing on the practical things, and they are not giving a personal attention to each and every person. So today, what happened? All our mentors have given personal attention to each and every member who is here for this program. Rajesh Gururi sir have mentioned that without USP, if you are explaining your business, then there will be very less chances to get a business, because you are differentiating yourself and other competitors in your field. So I would like to thank to MUK also for organizing such a wonderful program today. And I would like to request the members who have not attended this program today that in future kindly attend this program. 100% you will see your growth and expansion of your business with the help of these soft skills. And I believe that till the last breath of man, he is learning. So this is not the thing that I know everything. I am also incomplete. Daily I am overcoming the things and I am learning new things. This is the very good platform you have created, and I would like to say all the best to master class, and this master class will go to very high mountains. Thank you so much. 7% आपले स्किल्स आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही बोलण्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला आपल्या बिझनेसचं प्रॉपर नॉलेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्सच बिल्ड होत नाही. ते मला आज शिकायला मिळालं. या मास्टर क्लासमुळे असं वाटलं की आपण जर प्रॉपर डिलिव्हर नाही केलं तर समोरच्याला समजणार पण नाही. तर याची गरज सगळ्यांनाच आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने यामध्ये एनरोल करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्हली होईल आणि त्याचं प्रॉडक्ट प्रत्येकापर्यंत पोहोचेल.